आज जे काही आलंय त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया हवी आहे. रोखोक मध्ये सामन्याच्या रोखोक. अरे मी वाचतच नाही यार. तू काय तुम्ही समजतच नाही. तुम्ही कशावरही प्रतिक्रिया विचारता. मी पण वाचत नाही पण त्याच्यामध्ये असं आहे की अमित शाह साहेबांना मी भेटलो पहाटे. आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते, महायुतीचे नेते आहेत. ते लपून छपून भेटायचं कारण काय? त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट 4 वाजताची पहाटेची भेट आता झालीच नाही. त्या भेटीचं वर्णन काय केलंय? संभाषण लिहिलंय. म्हणजे मी काय बोललो, त्यांनी काय उत्तर दिलं? मी तिथं साक्षीला होतो. 5व्या मजल्यावर त्यांची माझी रूम होती. मी आल्यावर एकनाथराव शिंदे साहेब आहेत म्हणून आम्ही दोघं बोलत बसलो होतो. मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कटसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस 10 वाजले होते. बरोबर, सकाळचे 10 आणि तिथं ते गेले, ते भेटले, बुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला 4 राज्यांच्या घेऊ. आणि ते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेस मी पण होतो. नाही, आता काही लोकांना दिव्य दृष्टी झालेली आहे. महाभारतातील संभाषण दिव्य दृष्टी. तिकडे संजय पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना काय आपले पुस्तकं, तशी आता परिस्थिती झाली आहे रोज. पण मी एक सांगतो, सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली 100%. एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर करतात ते नाही. त्याच्यामध्ये काय आहे, सवाल जबाब दिलाय. आता मला नंतर सांगितलं कोणी सवाल, म्हणजे मी हा उत्तर, म्हणजे आता त्या पराभवामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय. तुमचं काय झालेलं नाही ना. आणि संजयनी धृतराष्ट्राने कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे. आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावतात तेही माहित आहे.